गुरुदैव दत्त. भिक्षेचं महत्त्व. श्री गुरुचरित्राच्या 17व्या अध्यायाच्या 9व्या ओवीत श्री महादेव आणि श्री दत्तप्रभूंच्या भिक्षा मागण्याचं वर्णन आहे. हे दोघंही संपूर्ण विश्वाचे स्वामी असतानाही भिक्षा का मागतात हा प्रश्न पडतो, परंतु त्यामागे दैवी लीला आणि एक संदेश दडलेला आहे. भिक्षा मागणं हे दारिद्र्य नसून वैराग्य, अहंकार शून्यता आणि लोकशिक्षणाचं त्या दोघांचं साधन आहे. श्री शिव कोणत्याही रूपामध्ये भिक्षा मागताना मी स्वामी नाही ही भावना स्वतः आचरणामध्ये आणून दाखवतात. ज्याच्याकडे सगळं काही आहे तोही जेव्हा हात पसरतो तेव्हा तो हे दाखवून देतो की संपत्तीमध्ये गुंतून न पडणं हीच खरी संपत्ती असते. श्री दत्तप्रभू हे ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकात्म रूप आहेत आणि तरीही ते भिक्षावृत्ती स्वीकारतात, कारण त्यामुळे भक्ताकडे आपणहून जाऊन त्याच्यावर उपकार करण्याची संधी त्यांना मिळते. भिक्षा देणारा भक्त दाता होत असल्यानं त्याला देण्याची पात्रता श्री दत्तप्रभू बहाल करतात आणि हेच त्यांचं अनुग्रहाचं कार्य आहे. त्या दोघांची ही भिक्षा अन्नासाठी अजिबात नसून भक्ताचा दातृत्वभाव जागवण्यासाठी असते. भिक्षा मागताना श्रद्धा, नम्रता आणि निष्कामतेची परीक्षा ते घेत असतात. भिक्षा देताना जो भक्त अपेक्षा न ठेवता देतो त्याच्यावर त्यांची कृपा सहजपणे बरसते आणि म्हणूनच श्री शिव आणि श्री दत्तप्रभू यांची भिक्षा त्यांच्या गुरुतत्वाची लीला आहे. संपूर्ण विश्वाचे स्वामी सर्वस्वी स्वतंत्र असूनही भक्ताला उंचावण्यासाठी स्वतः लीन होतात आणि हाच त्यांच्या भिक्षा मागण्याचा खरा अर्थ आहे. गुरुदैव दत्त.